नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून अंगावर शहारे येतील। माझ्यानंतर कोण पाहणार या एका प्रश्नाने एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं। कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 70 वर्षीय निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार त्याला वाटत होतं की आपल्या निधनानंतर आपल्या पत्नीची काळजी घेण्यासाठी कोणीच उरणार नाही। त्याची एकुलती एक मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे। आईच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी भारतात येण्यास मुलीने स्पष्ट नकार दिल्याचं सांगितलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर वृद्ध पतीने एका टोकाचा आणि धक्कादायक निर्णय घेतल्याचा आरोप आहे। मित्रांनो, ही फक्त एक गुन्हेगारी घटना नाही, ही आहे एकाकीपणाची, मानसिक ताणाची आणि तुटलेल्या नातेची कहाणी। वृद्ध आई वडील, परदेशात स्थायिक झालेली मुलं, वाढत चाललेले अंतर, आज अनेक घरामध्ये हा न बोलला जाणारा प्रश्न आहे। आपल्यावर काही झालं तरी आपल्याला कोण सांभाळणार हा प्रश्न कित्येक ज्येष्ठ नागरिकांच्या मनात दररोज फिरत असतो। पण कुठलाही प्रश्न, कुठलेही ताण, हत्या हा कधीच उपाय असू शकत नाही। पण या प्रकरणात अजून एक मोठा प्रश्न उभा राहतो, खरंच हे फक्त भीतीमुळे झालेलं पाऊल होतं की यामागे आणखी काही कौटुंबिक तणाव घडलेला असेल? मुलगी खरंच का आली नाही? वडिलांनी घेतलेला हा निर्णय भावनिक होता की मानसिक अस्थिरतेचा परिणाम? पोलीस सध्या अधिक तपास करत आहे। खरं काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल। पण मित्रांनो, या घटनेतून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, नाती फक्त फोन कॉल्सने टिकत नाही। भावनिक आधार, संवाद आणि वेळ यांची जागा कधीच घेऊ शकत नाही। तुमचं मत काय आहे? ही घटना तुम्हाला काय सांगते? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच संवेदनशील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।